दुपारी 2:39 समुद्राला उधाण आलं आणि 4.8 मीटरच्या लाटा उसळल्या। हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मुंबईकरांनी गेटवे ऑफ इंडियाला मोठी गर्दी केली होती। या निमित्तानं समुद्राचं रौद्र रूप पाहायला मिळालं। त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी पोलिसांनी खास बंदोबस्त देखील ठेवला होता। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी। मुंबईत मुसळधार पाऊस आणि समुद्रांच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया मुंबईतील प्रसिद्ध अशा ठिकाणी अनेक पर्यटक येतात। आपण आत्ताही इथे बघू शकताय की किती मोठ्या संख्येने उंच अशा लाटा सुरू झालेल्या आहेत। साधारणतः 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीची हाय टाईड असल्यानं आज मोठ्या लाटा समुद्राच्या गेटवे ऑफ इंडिया इथे पाहायला मिळतात। या ठिकाणी कायम अनेक छोट्या पर्यटकांसाठी फिरण्यासाठी बोटी असतात, पण सगळ्या बोटी इथे काढण्यात आलेल्या आहेत। आपण पाहताय की पाऊस देखील मुंबईत सुरू आहे, त्यात हाय टाईड आहे। पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सुद्धा इथे मोठ्या संख्येने दिसत आहेत। गेटवे ऑफ इंडिया एक खास असं ठिकाण आहे, त्यात पाऊस, मोठ्या समुद्राच्या लाटा आणि वारं याच्यामुळे पर्यटक आनंद घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। याविषयी पण अधिक माहिती घेण्यासाठी आता थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, आजच्या हायटाईडकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं होतं। सकाळपासून आपण समुद्र किनाऱ्यावर लक्ष ठेवून होता। कसा समुद्र बदलत गेला आणि काय घडलं गेल्या काही मिनिटांमध्ये? अमोल, सकाळी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला होता। त्याच्यानंतर हाय टाईड ही वेळ होती 2:39 आत्ताची सद्यस्थिती गेटवे ऑफ इंडियाची आपण बघू शकतोय। नेहमी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी जर पाहिलं तर इतक्या मोठ्या संख्येने समुद्र वर आलेला नसतो, इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच वर समुद्र येत नाही। आपण हे बघताय की किती उंच लाटा इथे उसळलेल्या दिसत आहेत। त्याच्यामुळे पोलिसांनी पूर्ण ताजमहलच्या समोरचा आणि गेटवेच्या बाजूचा पूर्ण जो फुटपाथ आहे मोठा तो मोकळा करण्यात आलेला आहे, कारण की पर्यटक इथे आत यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की सेल्फी फोटो काढण्याच्या नादामध्ये आत वाहून जाण्याचा प्रकार घडतो आणि इतक्या मोठ्या लाटांसमोर मनुष्य तग धरू शकत नाही। कदाचित निसर्गच मोठा आहे हे दाखवून देतो समुद्र, असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार। आपण ही दृश्य पाहत आहात गेटवे, जे इतर वेळेस गेटवे ऑफ इंडिया तो पाहणं आणि आत्ता समुद्राच्या हाय टाईडच्या दरम्यान पाहणं याच्यामध्ये खूप फरक आहे हे दिसून येतं, कारण की इतक्या मोठ्या लाटा कधी आपण इथे पाहत नाही। ज्या समुद्राची लेवल आहे या ठिकाणी पाण्याची ती खूप खाली आहे, पण आत्ता हाय टाईड असल्यामुळे खूप उंचीवर लाटा दिसत आहेत इथे आणि त्याच्यामुळे गेटवेचं एक वेगळं सौंदर्य इथे आवर्जून पर्यटक पाहायला येताना दिसत आहेत आपल्याला। अमोल, सागर, या सगळ्या प्रकारामध्ये पर्यटक गर्दी करतात जसं तुम्ही सांगितलं, काय प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे? आणि आज वीक डे आहे, आज सुट्टीचा दिवस नाही आहे, तर अशा दिवशी पर्यटकांची किती गर्दी दिसतीये वीकेंडच्या तुलनेत? अमोल, माझे सहकारी अमोल मोहन तुम्हाला दाखवतील की पर्यटकांची रांग इकडे एका बाजूला पूर्ण लागलेली आहे। फुटपाथ एका बाजूला पूर्णतः मोकळा करण्यात आलेला आहे। पोलिसांनी खबरदारी म्हणून ही घेतलेली प्रिकॉशन आहेत, कारण की लाटा आत येत आहेत, त्याच्यामुळे कोणतीही जीवितहानी घडू नये यासाठी। आज सुट्टीचा दिवस नाही, या काल सलग 3 दिवस सुट्ट्या कालपर्यंत होत्या, पण आज सुट्टी जरी नसली तरी पर्यटक बाहेरून आवर्जून इथे येत आहेत आणि आनंद घेत आहेत। पाऊस थोडासा थांबलेला जरी असला तरी जोरदार समुद्रांच्या लाटा आणि तितकाच वारा इथे पाहायला मिळतोय। अमोल, धन्यवाद सागर या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।